राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी, तर राजेंद्र जैन यांनी विधान भवनात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। अर्ज भरताना सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि पार्थ पवारही उपस्थित। भुजबळ, मला वडिलांसारखे, आमच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट। तर महायुतीच्या नेत्यांनी एकमताने मला उमेदवारी दिली आहे, जैन यांची माहिती। राज्यसभा उमेदवारीवरून मी नाराज नाही, इतरांच्या मुलांप्रमाणे मी सुद्धा माझ्या मुलांसाठी मंत्रिमंडळात जागा मागितली। उमेदवाराला भाजपने विरोध केल्याच्या या बातम्या तथ्यहीन। दरम्यान राज्यसभेच्या नाराजीवरून मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। भुजबळांच्या बाबतीत प्रफुल्ल पटेल यांनी ठेवलेली अट मान्य झाली आणि त्यांचा माणूसच राज्यसभेचा हा उमेदवार झाला। दरम्यान भुजबळांना उमेदवारी डावलल्यावरून राऊतांची खोचक टीका। तर भुजबळांनी ठेवलेली अट मान्य व्हायला हवी होती, ते ज्येष्ठ नेते आहेत, संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। भुजबळ दुखावले की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना दिल्लीमध्ये यायचं असेल तर त्यामध्ये गैर काय? भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं, खासदार सुप्रिया सुळेंचं यावर भाष्य। उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला, आता एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा काही प्रमाणात तसंच सुरू आहे। बच्चू कडूंचं विधान, तर भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेना मागे राहणार नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे, आशिष शेलार यांच्याकडून उत्तर। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, देवेंद्र फडणवीसांना केंद्रात सर्वोच्च पद मिळावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। तर आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, शिवसेना नेते बच्चू कडूंचं वक्तव्य। मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको प्रशासनाला आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला सुद्धा कारणे दाखवा नोटीस, सूत्रांची माहिती। तर शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून नोटीस पाठवल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान राजशिष्टाचार नियमांचं पालन का केलं नाही असा नोटीशीतनं सवाल असल्याची सूत्रांची माहिती। शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब शिवतीर्थवर, तर शर्मिला ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थवर। नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आज निर्णायक फैसला, तर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या उमेदवारी संदर्भात निर्णय होणार। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट होणार असल्याची माहिती। गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकलेला नाही, राजकारणामध्ये विनंती करणं याला दबाव टाकणं म्हणत नाहीत। नाशिक जळगावचा प्रश्न लवकरच निकाली लागेल। दरम्यान गोकुळ गीतेंवर बोलताना उदय सामंतांची प्रतिक्रिया। गोंदियामधील महायुतीतील धुसफूस आता चव्हाट्यावर, तर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी भाजप विरोधातील तक्रारींचा यावेळी पाढा वाचला। भाजपकडनं त्रास दिला जात असल्याचा सोनू कुथेंचा आरोप। दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात, 23 पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलतील, त्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल, राऊतांचं भाष्य। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाहीत, राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीमध्ये येणार नाहीत। राऊतांच्या राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। दिल्लीमध्ये शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक। या बैठकीला सर्व राज्याचे राज्यप्रमुख उपस्थित। पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टीमध्ये झालेल्या बंगला आता पोलिसांनी सील केलाय, तर पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीस लावली। आतापर्यंत रेव पार्टी प्रकरणी 78 जणांवर गुन्हे दाखल, तर 29 जणांच्या रक्ताचे नमुनेही पोलिसांनी घेतले। पुणे रेव पार्टी प्रकरणातील डीजे पोलिसांकडून जप्त, तर डीजेची किंमत जवळपास 1 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती। पंचनामा करून पोलिसांकडून टेम्पोतनं हे साहित्य जप्त। 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेर परीक्षेसाठी आता कडक सुरक्षा व्यवस्था, परीक्षा होईपर्यंत पेपर सेट करणाऱ्यांना गुप्त ठिकाणी ठेवणार। सर्व तज्ज्ञांचे मोबाईल्स, फोन, लॅपटॉप आणि वैयक्तिक संवादाची सर्व साधनं जप्त करणार। या परिसरात इंटरनेट वापरण्यावर सुद्धा आणि बाहेरील संपर्कावर सुद्धा कडक नियंत्रण। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक संघटनेचा काल मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू, केंद्राच्या नव्या नियमांच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय। तर आजपासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांचा रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना याचा फटका बसणार। तर मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांवरून आमदार प्रशांत बंब पुन्हा आक्रमक। दरम्यान कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ का कारवाई करण्यात येत नाहीत, प्रशांत बंब यांचा हा सवाल। जळगावच्या रावेरमध्ये नुकसानग्रस्त भागात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची पाहणी, तर पाहणी दौऱ्यावेळी केळी पीक विम्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलताना रक्षा खडसे संतापल्या। पंचनामे केले जात नसल्याची रक्षा खडसेंची तक्रार।
पंढरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब आणि इतर बागायती पिकांचं नुकसान, तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी संकटात. आमदार अभिजित पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. परभणीतील खंडाळा या गावाला चक्रीवादळानं झोडपलं. घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे अनेक संसार सध्या उघड्यावर. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद. आंबोली, चौकुळ या परिसरामध्ये काल झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या पावसानं नदी नालेही तुडुंब भरून वाहू लागले. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये उद्ध्वस्त केळी बागांमुळे प्रचंड नुकसान. वादळी वाऱ्यानं पूर्ण पश्चिम या ठिकाणी झाडं भागात उन्मळली आहेत. तर आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील खडाळा या गावाला चक्रीवादळानं झोडपलं. तर गावातील अनेक घरावरचे पत्रे उडालेत. संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य भिजल्यामुळे संसार उघड्यावर. धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस. कळंब, तुळजापूर, उमरगा, बाशी आणि भूम तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. तर लातूर रोडवरील खडकी या ठिकाणी पर्यायी रस्ता वाहून गेलाय. शिवाय उमरग्यामध्ये देखील दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तर पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान. बाळासाहेब शेळके यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यामुळे साठवलेला कांदा भिजला. सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट. कांद्याला केवळ 3 ते 4 रुपये किलोचा भाव दिल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकरी नवी मुंबईच्या वाशीमध्ये दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्यामुळे हल्ला. दुचाकी चालकानं रॉडनं मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुकला सुद्धा मारहाण. तर 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेतीच्या वादातनं 2 गटात राडा. तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या कोथळा गावातली ही घटना. हाणामारीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती. अनेक दिवसांपासून 2 गटात वाद असल्याची माहिती. जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार. मंदिर परिसरातच 4 ते 5 जणांकडून पुजाऱ्याला मारहाण. पालखी परिसरात चप्पल घालून का आलात असं विचारल्यामुळे मारहाण केल्याची माहिती.